शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहेत डाकणीमधील आमचे वर्गमित्र आणि मुंबई पोलीस देवा पाटील यांच्या डेअरी फार्मवरती. आणि येण्याचं कारण एक खास आहे की त्यांचा हा गोठा जवळजवळ मागील 6 वर्षापासून त्यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. म्हणजे पूर्वीपासून त्याच्या गायी होत्या, पण त्यांनी आता विशेष त्याच्यावरती लक्ष देऊन जातीवंत गुरांची पैदास करून दुधाचा दर कसा म्हणजे दुधाचं उत्पन्न कसे वाढेल आणि प्रॉफिट कसं जास्तीत मिळेल यावरती त्यांनी काम केलं आहे. जातीवंत कालवड्यांची पैदास त्यांनी करून ABS ब्रीडच्या अतिशय दर्जेदार फर्स्ट आणि सेकंड जनरेशनच्या आणि थर्ड जनरेशनच्या त्यांच्याकडे कालवड्या आहेत आणि त्यांच्या जोरावर त्यांनी त्यांचा दूध धंदा हा सक्सेसफुल केलेला आहे. अतिशय चांगल्या दर्जेदार अशा त्यांच्याकडे गायी आहेत की ज्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड जनरेशनच्या पर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की थर्ड जनरेशन ABS मधील ज्या म्हणजे उच्च दर्जाच्या आणि 40 ते 85 लिटर पर डे दूध देणाऱ्या अशा त्यांनी कालवडी किंवा गायी तयार केलेल्या आहेत. आणि त्याच्या मागे त्यांनी 2-3 वर्ष कष्ट केलेलं आहे. सॉर्टेड सिमेंट्समध्ये त्यांनी काम करून स्वतः अभ्यास करून हा डेअरी फार्म उभा केला आहे. तर आपण आता त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांना विचारूयात. तर मित्रांनो, ही जी तुम्ही पाहताय ही सेकंड जनरेशनची ABSच्या आरमाडा सिमेंटची ही कालवड आहे. मित्रांनो, साईज जर बघितली ना 18 महिने वय आहे. आणि किती महिने गाभण आहे? हे 5 महिन्याचे गाभण कालवड आहे मित्रांनो. आणि त्याच्या साईजवरून तुम्ही अंदाज बांधू शकताय. तर आपण स्वागत करूयात गोट्याच्या मालकांचं, जे की मुंबई पोलीस देवा पाटील आमचे वर्गमित्र आहेत. तर दादा नमस्ते. नमस्कार. आपण मागील 4 ते 5 वर्षापासून ABSच्या किंवा चांगल्या जातीच्या कालवडीवरती काम करून हा जो डेअरी फार्म तुम्ही सक्सेसफुल करण्याच्या मार्गावरती आला आहात. तर ह्याच्यामध्ये तुमचा प्रवास कसा आहे तुम्ही सुरुवातीपासून आम्हाला जरा सांगा. सुरुवातीला आपल्याकडं जास्त गायी होत्या. बरं. मग हळूहळू आपण याच्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचं ठरवलं. हां. तर बांधू कसं आता ही आपल्याकडं गाय आहे. हां. ही तांबडीमध्ये आयर्शेअर ब्रीडमधले हे खूपच कमी ठिकाणी हा ब्रीड आपल्याला पाहायला मिळतो. आणि हिचं स्ट्रक्चर म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट बॉड आहे. हां. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत ही गेल्यानंतर आजारी पडली असं कसं झालं नाही. कधीच नाही झालेलं. कधी कॅल्शियम उतरलं नाही किंवा काय नाही, सगळं एकदम व्यवस्थित. ती पहिल्या वेताला 26 लिटर चालली. 26 लिटर. आता सेकंड वेताला येऊन 1 महिना झाली. ओके. अजून 13, 14 चालते. ओके ओके. आणि ही कोणत्या ब्रीडची आहे आता म्हणजे म्हणता येईल? ही मी फलटण मधून एका मित्राच्या घरून आणली होती. ओके. त्यानं पंजाबच्या एका गायीची कालवड मला दिलेली. ओके ओके ओके. म्हणजे पंजाबच्या गायची कालवड आहे. आता हिला पहिल्या वेताला ब्रूडची कालवड, ओके, ब्रूडची कालवड दिली हिनं. आणि दुसऱ्या वेताला ABS आरमाडाची कालवड. मग ती आता ABS ब्रूडची आणि आरमाडाची ही जी कालवड आहे ते आपल्याला बघायला मिळतील का? 100%. ही जी कालवड पहिल्या वेताची कुठे आहे पहिल्या वेताची तिकडे पाहूयात आपण मित्रांनो. हे आयर्शेअरमध्ये जी त्यांची गाय आहे, साईजला छोटी जरी वाटत असेल तरी 26 लिटर दूध देते. आणि त्या गायीच्या पहिल्या लॅक्टेशनची कालवड की जी ABS ब्रूडची आहे, अतिशय सुंदर आणि देखणी अशी कालवड आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. चमक वगैरे चौक वगैरे तिचा पाहिला तसं अतिशय सुंदर, साईज वगैरे परफेक्ट आहे. आणि हाईट वगैरे गायीची कालवडीची एकदम छान आहे. आणि ही गाभण आहे किंवा कशी आता? हो, गाभण आहे. मला वाटतं 1 महिना झाला भरली. 1 महिना झाला भरले. आता हिला कोणतं सिमेंट भरले आपण? WWSचा बँजोपी वापरला आपण. बँजोपी. म्हणजे तुमचं ब्रीडिंगवरती खूप छान काम चालू आहे की असं दिसते. ज्या बुलचं नाव आम्ही ऐकलेलं नाही ते तुम्ही वापरताय. आणि साईज जर मित्रांनो तुम्ही पाहिली या गायीची कालवडीची तर आत्ताच जवळजवळ 5 फूट लेवलला लागलेली आहे. म्हणजे ही नक्कीच आपल्याला 30 लिटरच्या प्लस दूध देऊ शकते. का तर ज्या गायची साईज असेल आणि स्ट्रक्चर चांगलं असेल तीच गाय दूध देणार आहे. तर आपण दुसरी गाय पाहूयात मित्रांनो. या गायचं आपल्याला ब्रीड माहित नाहीये. बरं. पण हिचं स्ट्रक्चर वगैरे आपल्याला आवडलं म्हणून आपण ती खरेदी केली होती. ओके. कालवड असताना, लहान असताना. ओके. आता ही सेकंड लॅक्टेशनला खाली झालेली आहे. ओके. आणि हिला डेन्मार्क 416ची कालवड हिला झालेली आहे. ओके. 40 116ची ती आपल्या एका मित्राला देऊन टाकलेले आहे. ओके ओके. आणि हिच्या पहिल्या लॅक्टेशनला काय झालं तिला? तिला पहिल्या लॅक्टेशनला आपण सॉर्टेड नव्हतं वापरलं. ओके. आपल्या गोट्यात संख्या नियोजनासाठी हिला आपण हिचा रिझल्ट माहित नव्हता. ओके ओके ओके. हिला आपण वापर नव्हतं, पण हिनं पहिल्या वेताला जवळजवळ 28 लिटर दूध दिलं. मित्रांनो, तुम्ही स्ट्रक्चर पहा गायीचं अतिशय कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो पहा, स्ट्रक्चर गायीचं छान आहे. 4 साड तुम्ही पाहिले ना तर एक लेवल आहेत.
आणि हेच रहस्य आहे की ज्या गाईचं दूध चांगलं आहे. आता ही सध्या गाभण आहे, अजून भरलेलं नाही. भरलेली नाही. भरायचं आहे. ओके ओके ठीक आहे. आता ही तिसरी गाय, ही आपली घरच्या गाईची आता थर्ड लॅक्टेशनला गाभण आहे. ओके. ही म्हणजे बायबच्या सिमेंटची आहे. बायबच्या सिमेंटच्या. तिला आता त्यावेळेस सिमेंट्सवर बुलची नाव येत नव्हती, त्यावेळेस बायबच्या सिमेंटचे आहे. पण हिचं मदर मिल्क रेकॉर्ड हे 28 प्लस होतं पहिल्या वेताला, आणि दुसऱ्या वेताला तिच्या मदर मिल्क रेकॉर्ड 34 लिटर. ओके. मग हिनं काय दिलं दूध आपल्याला? तिनं पहिल्या वेताला 32 लिटर दिले. खूपच छान. म्हणजे आता दुसऱ्या लॅक्टेशनला आहे. लॅक्टेशन मध्ये पण 30 प्लस चालले. ओके. आणि हिच्या थ्रू आपण काय ब्रीडिंग केलं का आता सध्या चांगलं? तिच्या थ्रू आपण ते ABS आरमाडा आहे ती हिच्या थ्रू केलेलं. मित्रांनो पहा, ही त्यांच्या घरच्या गाईची कालोड आहे. आणि हिच्या पहिल्या लॅक्टेशनच्या वेळेस ABSच्या आरमाडानं तिला सॉल्टेड केलं होतं, सॉल्टेड सिमेंट भरलेलं होतं. आणि हे अतिशय सुंदर देखणं आणि मोठ्या साईजचा एक ब्रीड, एक जातिवंत पैदास त्यांना मित्रांनो मिळालेले आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि सध्या ही ABS आरमाडामधील म्हणजे आमच्या भागातील टॉपची कालोड म्हणण्यासारखं नाही, जे की 4 ते 5 महिन्याची गाभण आहे. आणि मालकांना अपेक्षा आहे की हिनं किमान 40 लिटर दूध द्यावं. तर आपण तोही परत व्हिडिओ बनवू तिचा की आपण ती दूध किती देते. पण ब्रीडचं वाण असल्यामुळे तुम्ही पाहू शकताय साईजमध्ये किती फरक आहे. तर दुसरी इथे ABSची आहे आणि ही ABS आरमाडाची सेकंड जनरेशनची गाय आहे, कालोड आहे. तर हाईटमध्ये तुम्हाला फरक जाणवतो मित्रांनो. आपण ही जी पाहताय साईजला एकदम परफेक्ट आणि एक 7 ते 8 दिवसापूर्वी विलेली ही गाय आहे. त्यांच्या घरच्या गाईला सॉर्टेड सिमेंट्स. पाटील कोणतं सिमेंट्स भरलेली आहे? 40-120 ची कालवड आहे. आणि हिच्या आईचं सिमेंट्स होतं ते पायोनियर होतं. म्हणजे पायोनियरच्या गाईचं 40-120 ची ही कालोड आहे. तुम्ही साईज पाहू शकता मित्रांनो. अतिशय मोठ्या साईजची देखणी आणि चांगला चौक वगैरे असणारे स्ट्रक्चर, काय कॉम्पॅक्ट कासेचे स्ट्रक्चर एकदम कॉम्पॅक्ट आहे मित्रांनो. आणि सध्या हे आत्ता विऊन 7 ते 8 दिवस झालेले आहेत, अजून तिची घाण पडते. आणि सध्या तिचं दूध 20 प्लस चालू आहे. म्हणजे अजून आपल्याकडं तिच्याकडून एक 7 ते 8 लिटर दूध वाढण्याची अपेक्षा आहे. अजून ती पेंड वगैरे किंवा चारा म्हणावं खात नाही. तुम्ही जर पाहिलं तर अतिशय कॉम्पॅक्ट कास आहे मित्रांनो. आपल्याकडे ज्या लोकलच्या गाय असतात त्यांना लहान असल्यापासून मक्याचा भरडा वगैरे चारल्यामुळे काय होतं तर त्यांच्या कासांची साईज वाढते विनाकारण, आणि त्याच्यामुळे मस्टॅटिसचा प्रॉब्लेम होत असतो. पण ब्रीडच्या जर जातीचे जर कालवड असेल तर त्यांच्या कास कॉम्पॅक्ट असते, पण दूध क्षमता जास्त असते. हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून किंवा ह्या गायीमधून आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होत नाही, तर अशा गायींना मस्टॅटिसचा वगैरे खूप प्रॉब्लेम कमी येतो. का तर कास जर छोटी असेल तर विनाकारण त्याच्यावरती प्रेशर वगैरे येत नाही, आणि आपल्या गायीचा मेंटेनन्स आणि गोट्याचा मेंटेनन्स खूप कमी होतो. तर पाटील जी आपण ही आता ही पाहिली आपण कालवड जी की ABS आहे, तर ह्याच्या पलीकडे तर पलीकडे गोट्यामध्ये दुसरी गाय आहेत. त्या गायीची 40-116 ही कालवड आहे. डेन्मार्क 40-116. स्ट्रक्चर पहा मित्रांनो. 8 महिने वयाची ही कालवड आहे मित्रांनो. पुन्हा मी रिपीट करतोय, 8 महिने वयाची ही कालवड आहे. अतिशय साईजला तिने ग्रिप घेतलेली आहे चांगली, आणि लांबार वगैरे आहे, उंचीला वगैरे चांगली तिने ग्रिप घेतलेला आहे. आणि हे नक्कीच भविष्य आहे मित्रांनो गोट्याचं. म्हणजे एकतर 34 लिटरची गाई आई आणि एक चांगला जातीचा बुल, त्याच्यामुळे नक्कीच दूध हे नक्कीच चांगलं देणार आहे मित्रांनो. तुम्हाला सांगण्याचा आनंद होतोय की आपला हा व्हिडिओ शूट होत असतानाच या ठिकाणी या सर्व सिमेंट्स वगैरे वरती काम करण्यासाठी ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली ते असे आमचे सुरेश खाडे डॉक्टर लकीली ते अवेलेबल झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी डॉक्टर सोन्या खाडे ते सुद्धा आलेले तिथं, सोन्या दराडे. आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांनी जो आम्हाला विश्वास दिला की बाबा तुम्ही ह्याच्यावरती काम करा, तुम्हाला आपण सॉर्टेड सिमेंट्स प्रोव्हाइड करू, खात्रीशीर तुम्हाला चांगला रिझल्ट देईल, मी जबाबदारी घेतो. गाय गाभण गेली नाही तर मी जबाबदारी घेतो, पाटील तुम्ही रिस्क घ्या. आणि त्यांच्या सांगण्यावरून पाटलांनी रिस्क घेऊन आज ह्या 4 ते 5 वर्षामध्ये आजचे सुंदर आणि मोठ्या साईजच्या गायींचा आणि भविष्य उज्ज्वल असणारा हा गोटा तयार करण्याची सुरुवात केलेली आहे आणि तयार झालेला आहे मित्रांनो. ही पाटलांच्याकडे सेकंड जनरेशनची गाय आहे आणि पहिल्या वेताची आहे की जी डेन्मार्क 40-128 ची सेकंड जनरेशनची ही कालवड पाटलांच्याकडे आहे, जी विऊन एक 7 ते 8 दिवस झाले आहेत. आणि सध्या तिचं मिल्क रेकॉर्ड 20 प्लस आहे.
आणि तिला अजून दूध आपण 7 ते 8 लिटर वाढेल पहिल्या वेळेला, म्हणजे किमान 27 ते 28 चालेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि ह्या गाईला त्यांनी 40-432 हा बुल डेन्मार्कचा भरलेला, आणि त्याच्या थ्रू त्यांना 3ऱ्या जनरेशनची कालवड जी मिळालेली आहे आपण ती पाहूयात. मित्रांनो, ही आपण कालवड पाहतोय. त्यांचे दुसरे मित्र आहेत फलटणचे, त्यांच्याकडे एक चांगला डेअरी फार्म आहे. त्या फार्मवरती त्यांनी WSचे 65 सिमेंटची ही कालवड होती की जी पाटलांनी आणलेली आहे. आणि आज तिचं वय आहे 11 महिने, आणि ती आता तिला AI करण्यासाठी सध्या डॉक्टर आलेले आहेत. मित्रांनो, सांगण्याचा अभिमान एवढा वाटतो की 11 महिने वयामध्ये एवढ्या साईजची कालवड तयार झालेली आहे आणि केलेलं आहे त्यांनी. आणि तिला आता सिमेंट भरायला डॉक्टर सध्या इथं लाईव्ह तुम्हाला मी दाखवतो की आलेले आहेत. हे पहा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही गाई कालवडींच्या वरती चांगलं काम केलं तर त्यांची साईज पण लवकर डेव्हलप होईल आणि तुम्हाला लवकर चांगल्या साईजच्या गाई आता हातात मिळतील आणि तुमचा गोटा लवकर प्रॉफिट जाण्यासाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने त्यांनी AI करत आहेत. टेम्परेचर गरम पाण्याचं बऱ्यापैकी डॉक्टर काय करतात तर उगाच त्याच्यामध्ये हात घालून ते पाणी खराब करून आणि त्या सिमेंटची क्वालिटी खराब करून ते भरत असतात. पण ह्यांनी एकदम सिस्टमॅटिक टेम्परेचर मेंटेन करून हायजीन वापरून थोडक्यात सिमेंट खराब न होईल याची काळजी घेतलेली आहे. मित्रांनो पहा, साईज अतिशय मोठी गाईची आहे आणि कालवडीची, आणि 11व्या महिन्यामध्ये AI करण्यासाठी तिला डॉक्टर आलेले आहेत. आणि तुम्ही लाईव्ह पाहताय की जर गाई कालवडीवरती जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यांचं डाएट आणि शेड्यूल जर प्रॉपर पद्धतीने पाळलं तर तुम्हाला ह्या मोठ्या साईजच्या कालवडी मिळतील. आणि जर साईज मोठी जर गाईची झाली तर ॲटोमॅटिक तुमचं दूध वाढणार आहे, स्ट्रक्चर चांगलं होणार आहे गाईचं, आणि तुमचा गोटा भविष्यात नक्कीच सक्सेसफुल होणार आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कालवडी जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः कीव येते किंवा किनीव येते, बाबा या कशासाठी यांनी सांभाळत. त्यांच्या अंगावरती तिळभर मांस नसते आणि फक्त त्यांनी दुधाचं गाईला दूध म्हणून बघतात किंवा दुधाचं एक मशीन, आणि त्याच्यामुळे गोट्यावरती चांगल्या पैदास होत नाही किंवा पैदास जी झाली असते चांगली तिची वाढ चांगली होत नाही. त्याच्यामुळे काय होते तर विकतच्या परत गाई घेऊन बाजारातून शेतकरी फसला जातो किंवा त्याला नुकसान होतं आणि परत दूध धंदा परवडत नाही असं बरेच शेतकरी म्हणतात. त्याचं कारण हेच आहे की गोट्यावरती चांगली पैदास न करता व्यापारावरती डिपेंड राहणं हे खूप चुकीचं, आणि ह्याच्यामुळे दूध धंदा बंद पडण्याच्या मार्गावरती बऱ्याच शेतकऱ्यांचं आहेत. त्याचं हे एकमेव कारण आहे. हे पहा मित्रांनो, 40-128 डेन्मार्क सॉर्टेडमधलं सिमेंट्स आहे. प्लुटोचा बुल आहे. डेन्मार्क 40-120 ही सिमेंट्स आता भरलेला आहे कालवडीला. मित्रांनो, डेन्मार्कची जी सेकंड जनरेशनची गाय होती त्या गायची ही 6 दिवसापूर्वीची कालवड आहे. तिचं तुम्ही वजन बघताय आज पहा, एकूण 50 किलो वजन तिचं दिसते सध्या. मित्रांनो, एक 7 ते 8 दिवसाची कालवड, 3rd जनरेशन. त्याचे कान वगैरे तुम्ही बघा, खूप छोटे कान आणि स्ट्रक्चर पण छान आहे. 7 ते 8 दिवसाची कालवड आहे मित्रांनो. आणि हे नक्कीच गोट्याचं भविष्य आहे किंवा उज्ज्वल गोट्या दिवसांनी पुढची चांगली वाटचाल आहे. तर आपण पाटील साहेबांना नक्कीच शुभेच्छा देऊयात की त्यांनी गोट्यावरती चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्या गोट्यामध्ये यश नक्कीच त्यांना मिळावं. आणि त्यांच्याकडं पाहून इतर जे लोक गाई धंदा बंद करत आहेत त्यांनाही प्रेरणा मिळावी असं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण जे काय आहे की जे शेतकरी गाईचा धंदा परवडत नाही किंवा मार्जिन नाही असं म्हणतायत, त्यांना जर असं चांगल्या पद्धतीने जर गोट्यावरती काम केलं तर नक्कीच सक्सेस मिळेल आणि भविष्य नक्कीच त्यांचं उज्ज्वल होईल. धन्यवाद.